खूप ठिकाणी ना फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की आई आणि वडील ही दोन जे घटक आहेत ना ते मुलांसाठी ना खूप महत्त्वाचे घटक आहेत. पण गडबड काय होतीये, नॅचरली ना आई वडील हे दोन वेगळ्या विचाराचे लोक एकत्र आलेत एका कुटुंबामध्ये. आणि जेव्हा हे दोन वेगवेगळ्या विचाराचे लोक एका कुटुंबामध्ये एकत्र आलेले आहेत आणि त्यांना झालेली जी मुलं असेल किंवा एक मुलगा एक मुलगी किंवा जे काय असेल ते, गंमत अशी आहे की ती मुलं लहानाची मोठी ते आईवडिलांसमोर झालेली असतात. त्या मुलांना ते दोन्ही त्यांच्यासाठी आयडॉल असतात, आदर्श असतात, आई आणि वडील. पण हळूहळू जसं ती मुलं मोठी होत जातात त्यांना समज यायला लागती, तेव्हा होतं काय, ते ते पाहतात की दोघांपैकी एक जण कोणतं जास्त बोलतं, जास्त भांडतं आणि दुसरं शांत आहे. कोणी असू शकतं. कधी स्त्री जास्त भांडेल, पुरुष शांत असतो. कधी पुरुष जास्त अहंकारात भांडेल, स्त्री शांत असते. पण अल्टिमेटली शेवट रिझल्ट असा दिसतो की ती जी मुलं आहेत ना त्यांच्या लक्षात येतं की आई आणि बाबा भांडतायत आपले. आणि मग मुलं त्याच्यातला स्वतःला सोयीस्कर असा मार्ग काढायला लागतात. खरं तर मुलांना भांडायला आईनी आणि बाबांनी दोघांनी नको असतं. त्यांना पाहिजे असतं की त्यांचे ट्युनिंग व्हावं आणि माझे आई बाबा आहेत ते, त्यांची भांडणं नको आहेत. पण होतं कसं, प्रत्येक जण ना, कधी पुरुष म्हणतो आय एम राईट, माझी विचारसरणी मुलांच्या बाबतीत करेक्ट आहे, घराच्या बाबतीत बरोबर आहे, संसाराच्या बाबतीत बरोबर आहे. कधी आई म्हणते तुम्हाला काही कळत नाही, मुलांवर संस्कार काय करायचे तुम्हाला समजतच नाही, मीच खरं तर मुलांची काळजी घेऊ शकते, मी व्यवस्थित मुलाशी बोलते, त्याची प्रत्येक गोष्ट मी पाहते वगैरे वगैरे. याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात ॲक्च्युली. आणि मग पुढे पुढे गेल्यानंतर जेव्हा मुलांना लक्षात येते की ज्या आईवडिलांच्या मध्ये समन्वय नाही आहे, कुठेतरी एका ठिकाणी एका जागेवरती येऊन एक निर्णय घ्यावा लागतो आईवडिलांना की आपल्या दोघांना जरी हे वैचारिकदृष्ट्या एखादी गोष्ट पटत नसली तरी कुठंतरी मध्य काढू, पण मुलांच्या समोर आपण छान राहणं गरजेचं आहे. पण त्या सगळ्याचा परिणाम असा होतो की ते दोघं नीट एकमेकाशी सरळ बोलत नाहीत. घरामध्ये संवादाचे क्षण कमी, विसंवादाचे क्षण जास्त. म्हणजे कुठल्याही कारणांवरून, खाण्यावरून, जेवण्यावरून, कपड्यांवरून, मुलांच्या शिक्षणावरून, संस्कारावरून मॅक्सिमम वेळ भांडत राहतात, नाहीतर मग भांडणाचा आबोला करत राहतात. पण याचा परिणाम मुलांच्या वरती काय होतोय हे आईवडील फार कमी वेळा विचार करतात. आणि मुलं तर आदर्श व्हायला हवी असतात. मुलांचं करिअर चांगलं पाहिजे, मुलं छान झाली पाहिजेत, त्यांनी संस्कारी राहिलं पाहिजे असं दोघांनाही वाटत असतं. पण ते दोघं मात्र एकत्र जेव्हा येतात तेव्हा हा समन्वय एकमेकात ठेवत नाही. किंवा ज्यांच्या घरात आजी आजोबा आहेत, आता त्या ठिकाणी दोन्हीकडच्या आई वडिलांशी ते पती पत्नी कसे वागतात हे मुलं पाहत असतात, मुलं ऑब्झर्व करत असतात. आणि मग याचा परिणाम असा होतो की मुलांना कुठली तरी एक बाजू बरी वाटते आपल्या सोयीची, ती बाजू ते घ्यायला लागतात. आणि एकदा मुलांनी समजा आईची बाजू घेतली असं समजू आपण, तर वडिलांना वाटायला लागतं की मुलगा आईचंच ऐकतो, आई मुलाला शिकवते, आमचं काही खरं समजतच नाही. किंवा व्हायचं वर्षा कधी कधी असं की मुलाला वाटतं की वडील सांगतात ते बरोबर, आई सांगते ते चुकीचं आहे सतत. मग सतत 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 आईला चुकीचं ठरवलं की परिणाम काय होतो, त्याचा परिणाम एकच होतो की आई वडील यांच्यात नसलेला समन्वय त्या मुलाला भरकटत घेऊन जाऊ शकतो. आणि मग योग्य निर्णय काय, आणि संसार असाच आहे का, संसार म्हणजे भांडणच आहेत का, संसार म्हणजे फक्त मतभेदच आहेत का, संसार म्हणजे एकमेकाशी जमतच नाही का, या प्रकारचे विचार त्याच्या सबकॉन्शियसमध्ये त्या मुलाच्या त्याच्या अंतर्मनामध्ये जात आहेत याचा आईवडील नाही विचार करत. अरे मग संसारामध्ये तर आपल्या मुलांनी चांगलं व्हावं, मुलींनी चांगलं व्हावं, त्यांचे संसार चांगले व्हावे, त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं, करिअर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर त्या मुलाला किंवा मुलीला आई आणि वडील दोघांनी मिळून काय द्यायला पाहिजे याचा विचार जर केला तर तो मुलगा किंवा मुलगी चांगल्या दिशेने जातील ना पुढे. मग आपल्याला हवंय काय, आपलं जे मूल आहे, अपत्य आहे, मुलगी मुलगा जे काय असेल ते त्यांचं चांगलं व्हावं हे आपल्याला पाहिजे ना, पाहिजे असतं, प्रत्येक आईवडिलांना हेच हवं असतं. पण आपले अहंकार, आपले हट्ट किंवा मीच बरोबर आहे, माझंच शिकवणं करेक्ट आहे, या हट्टापायी त्या मुलासमोर त्याच्या लहानपणापासून त्याची समज प्राप्त होईपर्यंत हा प्लॅटफॉर्मच चुकलेला असतो. कधी कधी मी गमतीत म्हणतो की आई आणि वडिलांचे माईक जर सतत वेगळे लागत असतील, मुलांनी काय करायचं, मुलं वेगळाच स्वतःचा माईक घेतात मग. आणि मग मुलं कुणाची तरी एकाची सोयीस्कर बाजू आपल्या स्वार्थासाठी, आज मला बरं वाटेल तसं, मग बाबा मला पैसे द्या ना, मला जायचे, त्यावेळेस आईचा विरोध,
आई बाबांना सांग ना, मला मित्रांच्याबरोबर मैत्रिणींच्याबरोबर पार्टी करायची आहे, त्यावेळेस वडिलांचा विरोध, व्हायस वर्सा, या गोष्टी होत राहतात. मुलं गैरफायदा घेण्याच्या नादात स्वतःचे संस्कार विसरतात आणि मग गडबड होते. मग आपल्याला काय साध्य करायचं आहे शेवटी? म्हणून मग याच्यासाठी मेसेज हा आहे की असं नाही होणार. आईच कायम बरोबर किंवा वडीलच कायम बरोबर, पण कुठंतरी दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की आपण कुठेतरी एका विचाराचे एका जागेवरती येऊन चर्चा करायला पाहिजे आणि कन्क्लुजनला यायला पाहिजे, निर्णयाला यायला पाहिजे कुठल्याही विचाराच्या. मुलाचं शिक्षण, मुलाचं मीडियम, मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम, त्याचं करिअर, त्याचं दिसणं, त्याची हेअरस्टाईल, त्या मुलीची हेअरस्टाईल, तिचे एक्सरसाइज, तिचं जेवण, व्हॉट एव्हर इट मे बी, दोघांनी मिळून आधी चर्चा करायला पाहिजे त्याच्यासमोर भांडण्या किंवा तिच्यासमोर भांडण्यापूर्वी, आणि मग मुलासमोर प्रेझेंटेशन झालं पाहिजे की हे आपल्या मुलीला, हे आपल्या मुलाला योग्य आहे. असं झालं तर आपल्याला हवं असलेलं मुलांचं आयुष्य आपल्या नीट घडेल. बघूयात, विचार करूयात. आपली मुलं जर आपल्याला घडवायची तर आपण पती पत्नींनी स्वतः आधी ठरवलं पाहिजे की आम्ही दोन्ही वेगळ्या विचारायचे असलो तरी मुलीसाठी मुलासाठी वी आर वन फॅमिली.